नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता ऐश्वर्याचे बोलणे ऐकून सावलीच्या मनाला ठेच लागलेली असते आणि सावली ही विठ्ठलाच्या मूर्तीसमोर भिंतीला टेकून बसलेली असते। तर तेवढ्यात अमृता तिथे येते आणि म्हणते की अगं सावली, अशी का बसलीस? तेव्हा आता सायली काही बोलत नसते। तेव्हा आता लगेचच अमृता म्हणते की हे बघ सावली, माझ्याकडे तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। पटकन आता सावली उठून उभा राहते आणि म्हणते काय? तर आता अमृता म्हणते की आईंनी सारंगला तुझ्या माहेरी जाण्याची परवानगी दिली। ते ऐकून आता सावलीला खूप आनंद झालेला असतो आणि पटकन सावली ही विठ्ठलाकडे बघते आणि विठ्ठलाला हात जोडून म्हणते की विठ्ठला, ही सगळं तुझ्याच कृपेने झालं। आणि आता अमृता तेथून निघून जाते। तर इकडे विठ्ठलाकडे बघत हसतच आता सावली म्हणते की विठ्ठला, अरे तुझ्या मनात काय चालू असतं? इकडे आता जयंती सुद्धा तिच्या घरी येते, पण आता जयंती ही हुशार निघालेली असते आणि जेव्हा आता त्या किचनमधल्या सगळ्या वस्तू जयंती घेत असते त्याच वेळेस बबलूने जयंतीला सगळ्या वस्तू तिथेच ठेवायच्या सांगितलेल्या असतात। पण जयंती मात्र हुशारीने तेथेच असलेली एक मूर्ती तिच्या बॅगमध्ये आणतेच आणि आता तिच्या घरी येऊन पटकन ती मूर्ती बाहेर काढून तिच्याकडे बघत हसू लागते आणि पटकन त्या मूर्तीचा कीस घेत म्हणते की कसा आलास माझ्या या नवीन घरी, आणि आता तू इथे माझ्या समोर राहायचंच बरं का, आणि आता आपण कसे आलो असं तुला विचारायचं आहे का, असे जयंती त्या मूर्तीला विचारत असते आणि हसत असते। आणि ज्या वेळेस आता जयंतीने बबलू समोर ते सगळं सामान ठेवलेलं असतं आणि बाहेर आलेले असते त्याच वेळेस बबलूला तिथे फोन आलेला असतो आणि बाहेर जात असताना पटकन आता जयंतीने ती मूर्ती बघितलेली असते आणि बबलूकडे तिरप्या डोळ्याने बघून ती मूर्तीकडे बघत जयंती म्हणते की तुझको तो आज मैं लेकेच जाएंगी, आणि पटकन ती मूर्ती तिच्या पिशवीत घालून जयंती ही तिथून आलेली असते। ते सगळं आठवून जयंती म्हणते की कळलं का तू कसा आला या आपल्या घरी, आणि आता इथे काही घाबरायचं नाही बरं का, तू इथे निवांत राहायचं, असे जयंती त्या मूर्तीसोबत बोलते। आणि आता त्या दगडूच्या मूर्तीला बघत ती म्हणते की दगडूशेठ, नाचायचं वाटतंय तुला, आणि लगेच त्या मूर्तीला घेऊन आता जयंती मोठमोठ्याने नाचू लागते। आणि नाचत असताना आता तेवढ्यात आता सचदेव हा दरवाजा उघडून तिथे येतो आणि जयंतीला बघतो, आणि आता जयंतीला बघत सचदेव अवाकच झालेला असतो आणि पटकन आता सचदेव जयंती समोर येतो। तर त्या मूर्तीकडे बघत सचदेव म्हणतो की हे काय आणि कुठून आणलीस तू ही मूर्ती? तेव्हा आता जयंती म्हणते की माझ्या मैत्रिणीने दिली। सचदेव म्हणतो की तुझी मैत्रीण? अरे अख्ख्या गावात तुझी कुणी मैत्रीण होणार नाही अशी तू वागते, आणि तुझी कोणती आता मैत्रीण? सचदेव म्हणतो की खरं सांग, ही वस्तू तू कुठून आणली आणि ही सावनीच्या घरातून तर तू आणली नाहीस ना? तेव्हा आता जयंती सचदेवचे बोलणे ऐकून घाबरते। तेव्हा आता जयंती रडण्याचे नाटक करते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटलं मी काय तिकडे जाऊन चोरी केली की काय? जयंती म्हणते की तुम्ही माझे नवरा आहात तरीसुद्धा तुम्ही माझी कधी हौस केली का? आणि मी स्वतःसाठी एखादी वस्तू आणली तर लगेच माझ्यावरती तुम्ही चोरीचा आळ घेता। इकडे आता भैरवी ही तिच्या घरामध्ये एकटक विचार करत बसलेली असते। तेवढ्यात आता भैरवीच्या डोळ्यात आणि डोळ्यासमोर एकच गोष्ट येते, आणि भैरवीच्या नवऱ्याने भैरवीवरती कसा विश्वास दाखवला होता आणि भैरवीने त्याच्या कशी सनकन कानाखाली मारले होते हे आता भैरवीला आठवते। आणि आता त्याच वेळेस तिच्या नवऱ्याने सांगितलेलं असतं की जसं तू हे जग तयार केले ना, एक ना एक दिवस सारंग देखील तुला सोडून जाणार आहे, आणि मी जसा चाललो ना तसंच सगळं जग तुझ्यापासून आता वेगळं पडणार आहे। तेवढ्यात आता ती आठवत असताना भैरवीची मुलगी तिथे येते आणि म्हणते की मम्मा कसला विचार करतेस? तर लगेचच भैरवीला फोन येतो आणि आता तो फोन रामभाऊनी केलेला असतो। रामभाऊचा फोन येताच भैरवी म्हणते की बोला ना रामभाऊ, आज कसं काय काम काढलं? तर आता रामभाऊ म्हणतात की भैरवी मॅडम, या वर्षीसुद्धा आमच्या गावामध्ये आम्ही जत्रेमध्ये हरिनामाचा सप्ताहाचा मोठा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमात तुम्ही यायचं बरं का? तर आता भैरवी म्हणते की तो कार्यक्रम कुठे आहे? तर रामभाऊ आळंदीत असल्याचे सांग
सांगतात आणि सावलीच्या घरासमोरच तो कार्यक्रम असल्यामुळे भैरवीसुद्धा आता यायला तयार झालेली असतात आणि लगेचच आता रामभाऊ म्हणतात की हे बघा, या वर्षीचा कार्यक्रम अगदी दणक्यात व्हायला हवा. भैरवी म्हणते काय विशेष? तर रामभाऊ म्हणतात की यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून मोठ्या कॉस्मेटिक कंपनीचे मालक सारंग मेहेंदळे येणार आहेत. आणि ते ऐकताच भैरवीच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. आणि आता इकडे आता सावलीच्या घरी एकनाथराव हे आता सावलीच्या आईला म्हणतात की जावई बापू येणार आहे तेव्हा आपण घरी स्वयंपाक काही गोडधोड केला पाहिजे बरं का. तर तेवढ्यात रडत रडत जयंती तिथे येते आणि जयंती रडत असल्याचे बघून एकनाथराव म्हणतात की काय झालं, रडतेस का? तेव्हा आता रडत जयंती म्हणते की मला काय विचारता, अहो तुमच्या या सुपुत्रालाच विचारा आणि मी या घरात कशाला आले काय माहिती. माझ्या घरात तिकडे किती श्रीमंती होती आणि ती सगळी श्रीमंती सगळी बाजूला टाकून मी या घरात आले आणि माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. तरीसुद्धा मी यांच्यासोबत लग्न करून इथे आली आणि आज मी एवढी रडते तरीसुद्धा यांना यांची काही पर्वाच नाही. तेव्हा आता सावलीची आई म्हणते की अगं काय झालं? तर जयंती म्हणते की यांनी माझ्यावरती चोरीचा आळ घेतला. मी सावलीच्या घरी जाऊन कधी चोरी करील का तुम्हीच सांगा बरं. असे म्हणत आता जयंती रडू लागते. जयंती म्हणते की त्यांना आपल्या इकडे घरी येण्यासाठी मी माझी खोली दिली आणि काळजावरती दगड ठेवून दिली तरीसुद्धा यांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला. तेव्हा आता सावलीची आई म्हणते की काय, अरे सचदेव असा चोरीचा आळ कधी घ्यायचा असतो का? जयंती म्हणते की अहो चोरी कसली, दुबईतून माझ्या मैत्रिणीने एक मूर्ती मला पाठवली. ते सगळं ऐकून आता एकनाथराव म्हणतात की सचदेव हे खरं आहे का? चल बरं पटकन आता तिची माफी माग. तर सचदेवला मोठा धक्का बसतो. तर आता जयंती एकनाथरावचे बोलणे ऐकून म्हणते की तुम्ही देवासारखे या घरी आहात म्हणून मी या घरात राहते आणि तुम्ही कायम माझ्या बाजूने बोलताय आणि यांना असं पार हातपाय जोडून माझी माफी मागायला सांगा असे जयंती एकनाथरावला बोलते. तर आता सचदेव हळूच म्हणतो की माफ कर मला. तेव्हा आता जयंती म्हणते की मला काही ऐकू आलं नाही, तुम्हाला तरी काही ऐकू आलं का? तर आता सावलीची आई म्हणते की अरे सचदेवा माफी माग. तर मोठ्याने हात जोडून सचदेव म्हणतो की जयंती बाई मला माफ कर. तर आता मोठ्याने ओरडत जयंती म्हणते की एवढ्या मोठ्याने का ओरडताय, मी काय नाक्यावर राहते का? आणि रडतच जयंती आता आतमध्ये जाते. तर इकडे एकनाथराव आता सचदेवला समजावत म्हणतात की अरे सचदेवा, ह्या जयंतीचा स्वभाव कसा आहे तुला माहिती ना, मग कशाला तिच्या नादी लागतोस रे? तेव्हा आता सचदेव म्हणतो की बरोबर आहे बाबा तुमचं, आलिया भोगाशी असावे सादर. इकडे आता दुसऱ्या दिवशी सावली ही सकाळी सकाळी उठून स्नान वगैरे सगळं काही आवरते आणि आता पूजेचे ताट घेऊन पुन्हा तुळशीसमोर येते. प्रेमाने तुळशीला पाणी घालत तुळशीला हळदी कुंकू लावून आता प्रेमाने सावलीने तुळशीची पूजा केलेली असते. उठून उभा राहत आता सावली म्हणते की तुळशी माते, मी आता माझ्या माहेरी चालले आणि तू जशी आज बहरलेली दिसतेस ना तसा सुद्धा माझा संसार तू असाच बहरू दे. आणि आता यापुढे मी माहेरी जाणार आहे तेव्हा या घराची काळजी तुझ्यावर आहे. सावली म्हणते की या घराची आणि सासरच्यांची चांगली काळजी घे बरं का तू. सावली खाली मान घालत म्हणते की मी तुला प्रार्थना करते. आणि आता पटकन सावली तिच्या हातातील दोरा हा त्या तुळशीला बांधते आणि आता सावली ही उठून उभा राहत तुळशीला नमस्कार करते. तर पाठीमागून अमृता तिथे येत म्हणते की आवरलं का सावली? तर आता सावली म्हणते की हो. तर आता अमृता म्हणते की अगं सावली, मला सुद्धा यायला आवडलं असतं पण कामामुळे येता नाही येणार. सावली म्हणते की तुम्हाला जमलं तर नक्की या. तेव्हा आता अमृता म्हणते की सावली, मी तुला काय सांगितलं ते लक्षात आहे ना? तर सायली होकारार्थी मान हलवते. इकडे आता जयंती ही तिच्या रूममध्ये येते आणि तिची रूम आता जयंती सगळे व्यवस्थित करत असते, सगळ्या वस्तू व्यवस्थित लावत असते आणि झाडू मारत असते. तेवढ्यात पाठीमागून सचदेव तिथे येतो आणि जयंतीला ते सगळं व्यवस्थित करताना आणि लावताना बघून सचदेव आता पाठीमागून एकनाथराव आणि त्याच्या आईलासुद्धा बोलावतो. तर ते सगळं बघून आता सगळेजण चकित झालेले असतात आणि जयंतीकडे काम करताना बघून सचदेव म्हणतो की अगं जयंती, आमचा विश्वासच बसत नाही, लग्नानंतर पहिल्यांदा तुला आम्ही काम करताना बघतोय. सचदेव म्हणतो की आज किती भाग्याचा दिवस आहे आणि याच दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो.
अगं तू भागवतांच्या घरी आज काम करते आणि याच भाग्याच्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो जयंती. तेवढ्यात आप्पू म्हणतो की म्हणजे दादा आता टी व्हीवरती बातमी येणार. जयंती भागवत यांनी केली त्यांच्याच खोलीची साफसफाई. तर आता सावलीची आई आता आप्पूला गप्प राहायला सांगते आणि आता जयंतीने खोली साफसूफ केल्याचे बघून आता सावलीची आई खुश होत आता जयंतीची दृष्ट काढते. आणि तेवढ्यात आता आप्पू म्हणतो की वहिनी अगं जर तुला दाजींनी सोन्याचा हंडा दिला तर. तेव्हा आता पुन्हा जयंती ते ऐकून स्वप्नात गेलेली असते आणि आता स्वप्न बघत जयंती विचार करू लागते आणि लगेचच आता एका आलिशान कारमधून जयंती आता भागवताच्या घरी एंट्री करते आणि लगेच आता बबलू हा दरवाजा उघडतो. तर आता सोन्या नाण्याने मढून जयंती ही कारमधून बाहेर येते. तर बबलू पटकन आता कारमधला सोन्याचा हंडा आता बाहेर काढतो आणि तो हंडा आता जयंती समोर धरताच आता जयंती ही तो हंडा आपल्या हातात घेते. तर सगळेजण जयंती समोर उभे राहिलेले असतात आणि पटकन आता तो हंडा घेऊन जयंती ही आतमध्ये जाते आणि आता जयंती ते स्वप्न बघून खूपच खुश झालेली असते. आणि आता तेवढ्यात आता सावलीची आई जयंतीला पाणी घेऊन येते. तर आता जयंती भानावर येत म्हणते की सासूबाई आज तर माझं कामामध्ये मनच लागाना आणि वेगवेगळी मला स्वप्न पडतायत. तेव्हा उरलेली रूम आता तुम्हीच आवरून घ्या, मी जरा आराम करते. इकडे आता सारंग हा त्याच्या रूममध्ये येऊन आता त्याची बॅग भरत असतो आणि आता सारंगने त्याचे कपडे पाण्याची बॉटल सगळं काही बॅगमध्ये भरलेले असते. तेवढ्यात एक नवीन शर्ट आता सारंग आपल्या हातात घेतो आणि त्या शर्टकडे बघू लागतो. तर तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की आवरायची तयारी करतोयस आणि पॅकिंग करतोयस का सारंग. तर आता सारंग म्हणतो हो. तर ऐश्वर्या म्हणते की त्या शर्टकडे असा का बघतोस सारंग, अस्मीची आठवण येते का तुला. तेव्हा आता सारंग म्हणतो की तिचं आता माझ्यासमोर नावही काढू नकोस. सारंग म्हणतो की कारण जोपर्यंत अस्मी माझ्या समोर येत नाही तोपर्यंत माझा कुठल्याच गोष्टीवरती विश्वास बसणार नाही कारण. तर आता ऐश्वर्या म्हणते की काय कारण सारंग. तर लगेचच सारंग आता ऐश्वर्यासमोर येतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की कारण अस्मीचे आईवडील खोटे होते हे सत्य मला समजलंय. तेव्हा ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो. तर ऐश्वर्या म्हणते की पण सारंग पण अस्मीचं काय, तिच्या प्रेमाचं काय, तिचं प्रेम खरं होतं आणि अस्मी खरी होती ना सारंग. तेव्हा आता सारंग हा ऐश्वर्याकडे बघू लागतो. तर आता सारंग काहीही न बोलता आतमध्ये जात म्हणतो की मला जरा आईशी बोलायचं आणि तिला भेटायचं होतं, आलोच मी. आणि सारंग निघून जातो. तर ऐश्वर्या आता विचार करू लागते. तर आता इकडे सावलीला घेऊन सारंग हा कसा सासूरवाडीला येतो आणि तिथे आता सावलीचे खरे सत्य समोर येऊन पुन्हा आता सारंग कसा सावलीच्या प्रेमात पडतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला